नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास आणि धक्कादायक ठरणार आहे. कारण ग्रहाची अशी एक दुर्मिळ स्थिती तयार होत आहे जी फक्त तुमचंच नाही तर तुमच्या 7 पिढ्यांचं भाग्य बदलण्याची ताकद ठेवते. हो मंडळी, काही लोकांच्या आयुष्यात अचानक पैसा येईल, काहींना मोठं यश मिळेल, तर काही लोकांच्या घरात अशी खुशखबरी येईल जी त्यांनी अनेक वर्षापासून फक्त स्वप्नात पाहिली असेल. पण मंडळी, या काळात एक मोठा इशारा देखील लपलेला आहे. जर तुम्ही काही चुका केल्या तर आलेली संधी हातातून निघून जाऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब आणखी वेगाने चमकवू शकतं. मंडळी, पुढचे काही दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत शक्तिशाली आणि धक्कादायक ठरणार आहेत. कारण सध्या ग्रहाची स्थिती तयार होत आहे जी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवण्याचे स्पष्ट संकेत देत आहेत. मंगळ ग्रहाचा प्रभाव तुमच्या राशीवर प्रचंड वाढला आहे आणि जेव्हा मंगळ सक्रिय होतो तेव्हा वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक घटना घडू लागतात. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही सतत संघर्ष करत असाल, कामात अडथळे येत असतील किंवा प्रत्येक गोष्टी शेवटच्या क्षणी बिघडत असतील, तर आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरू होत आहे. मंडळी, गुरुग्रह तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर शनिदेव तुमच्या मेहनतीचे फळ देण्यासाठी योग्य वेळ तयार करत आहे. याचा अर्थ ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या अचानक शक्य होऊ लागतील. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, काहींना अडकलेले पैसे परत मिळतील, तर काही लोकांच्या घरात आनंदाची बातमी येऊ शकते. मंडळी, वृश्चिक राशीचे लोक खूप शांत असतात, पण जेव्हा वेळ बदलते तेव्हा ते अतिशय गोष्टीही अशक्य ही शक्य करून दाखवतात. आणि आता तुमच्या आयुष्यात तसा काळ सुरू होत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि ही खूप महत्त्वाची पण आहे: राग आणि संशयावर नियंत्रण. कारण या काळात छोटासा गैरसमज मोठा वाद निर्माण करू शकतो. तुमच्या आसपास काही लोक असे असतील जे तुमच्या प्रगतीमुळे अस्तव्यस्त होतील, जे तुम्ही आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण मंडळी, लक्षात ठेवा, विश्व आता तुमच्या बाजूने काम करत आहे. पुढचे काही दिवस, विशेष सकाळची वेळ, तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येते. जर तुम्हाला अचानक चांगली बातमी मिळत असेल, फोन आला किंवा जुनी अडकलेली किंवा पूर्ण झालेली कामे, तर समजून घ्या की नशीब तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात झाली आहे. घरातील वातावरण मोठा बदल दिसेल. तिथे सतत तणाव आणि चिंता होती, तिथे आता शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. मंडळी, ही फक्त सुरुवात आहे, कारण पुढे जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्यभर तुमच्या कुटुंबाचं आणि 7 पिढ्याचं भविष्य बदलण्याची ताकद ठेवते. मंडळी, करिअर आणि नोकरीच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आता अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू होत आहे. ज्या लोकांनी अनेक दिवस मेहनत केली, रात्रंदिवस संघर्ष केला, पण तरीही अनपेक्षित यश मिळत नाही, त्यांच्या आयुष्यात आता बदल दिसू लागणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात, काही लोकांना अचानक प्रमोशन मिळू शकतं, तर काहींना नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. मंडळी, जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर पुढचे काही दिवस खूप मोठे संकेत घेऊन येत आहेत. अचानक इंटरव्ह्यू कॉल येऊ शकतो, जुनं अपॉइंटमेंट होऊ शकतं किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत मेसेज मिळू शकतो. विशेष प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट, ऑनलाईन वर्क, बिझनेसमध्ये असलेल्या लोकांसाठी हा काळ लाभदायक दिसतो. मंडळी, तुमच्या मेहनतीचं फळ आता मिळायला सुरुवात होणार आहे, पण काळात एक मोठा सावधगिरी देखील आवश्यक आहे. तुमच्या आसपास काही लोक सक्रिय होतील, ते तुमच्या विरोधात बोलू शकतात, तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुमची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणून पर्सनल प्लॅन आणि गोल्स कोणाला सांगू नका. शांत राहा आणि स्वतःच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी मोठे संकेत दिसत आहे. अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात, नवीन ग्राहक मिळू शकतात किंवा अचानक मोठा प्रूफ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर आणि पेपरवर्क नीट तपासा, कारण छोटा निष्काळजीपणा पुढे नुकसान देऊ शकतो.
मंडळी, या काळात तुमच्या बोलण्यात काही व्यक्तिमत्व एक वेगळीच ताकद दिसेल. लोक तुमच्या कॉन्फिडन्समुळे प्रभावित होतील. जर तुम्ही यूट्यूब, सोशल मीडिया मार्केटिंग किंवा अजून काही मध्ये असाल तर अचानक ग्रोथ दिसू शकते. काही लोकांना परेशान संबंधित कामातून फायदा मिळण्याची शक्यता आहे, तर काही लोकांना बिझनेस सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतील. पण मंडळी, घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण हा काळ संधी घेऊन येतो, पण त्याच वेळी तुमची परीक्षा देखील येते. जर तुम्ही संयम ठेवला आणि मेहनत सुरू ठेवली तर पुढे येणारे दिवस तुम्हाला यशाच्या उंचीवर घेऊन जातील, जिथे पोहोचायचं स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून पाहत होता. मंडळी, आर्थिक बाबतीत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आता अत्यंत मोठा बदल सुरू होतो दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून पैशाबाबत चाललेली चिंता, सतत वाढणारा खर्च आणि मनावर आलेली आर्थिक तणाव आता हळूहळू कमी होणार आहे, कारण ग्रहाची स्थिती अचानक धनलाभाचे योग तयार करत आहे. मंडळी, काही लोकांचे जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात, काही लोकांना अचानक इन्व्हेस्टमेंट मिळू शकते, तर काही लोकांच्या हातात अशी रक्कम येईल ज्याची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती. विशेष बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप लाभदायक दिसतो. नवीन डील फायनल होऊ शकते, मोठं ग्राहक मिळू शकतं किंवा अचानक काही पैसे वाढू शकतात. मंडळी, जमीन, प्रॉपर्टी, वाहन, इन्व्हेस्टमेंटशी संबंधित लोकांना देखील फायदा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या आर्थिक समस्येचे अडकलेले असाल तर आता त्यातून निघा. मंडळी, आता येणार आहे प्रेम आणि नातेसंबंध बाबतीत पुढचे काही दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या नात्यात तणाव, गैरसमज किंवा शांतता निर्माण झाली असेल तर परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरू होणार आहे. ज्याचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं त्यांच्या पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. मंडळी, कधीकधी एका छोटा मेसेज, एक अचानक आलेला फोन किंवा एखादी अनपेक्षित भेट पूर्ण नातं पुन्हा जिवंत करू शकते. आणि पुढचे आणि काही दिवस असेच काही संकेत घेऊन येत आहे. सिंगल लोकांसाठी देखील हा काळ खास ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात अचानक एखादी नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते, जी पुढे जाऊन तुमच्या जीवनात एक खूप मोठं स्थान मिळवेल. काही लोकांना जुनं प्रेमसंबंध पुन्हा भेटण्याचा योग्य आहे. ज्याशी संपर्क पूर्णपणे तुटला होता ती व्यक्ती अचानक पुन्हा समोर येऊ शकते. पण मंडळी, या काळात भावना, राग यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण वृश्चिक राशीचे लोक मनातून खूप भावनिक असतात, पण राग आला की समोरच्याला दुखवून टाकतात. छोट्याच्या गोष्टीवरून मोठा वाद होऊ शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. विशेष रात्रीच्या वेळी बाहेर जाणं टाळा. मॅरिड लोकांसाठी काळ मिश्र स्वरूपाचा दिसतो. जीवनसाथीकडून सपोर्ट मिळेल, पण काही जुने विशेष पुन्हा समोर येऊ शकतात. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी संयम खूप आवश्यक आहे. मंडळी, कुटुंबातील एखादी मोठी चिंता आता कमी होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाची बातमी येऊ शकते. काही लोकांना कुटुंबासोबत अचानक प्रवासाचा योग येईल, तर काही लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी गोष्ट बोलेल जी तुमच्या मनाला खूप खोलवर स्पर्श करून जाईल. मंडळी, या काळात प्रेमपेक्षा विश्वास जास्त महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर इगो आणि संशय बाजूला ठेवायला लागेल, कारण पुढचे काही दिवस नात्याची परीक्षा देखील घेणार आहेत आणि त्याचबरोबर काही नात्यात नवीन सुरुवात देखील देणार आहेत. तर मंडळी, आरोग्याच्या बाबतीत पुढचे काही दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी थोडे संवेदनशील ठरू शकतात, म्हणून स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापासून शारीरिक थकवा, आळस किंवा सतत मानसिक तणाव जाणवत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष डोकेदुखी, झोप न होणे, पोटाशी संबंधित त्रास आणि शारीरिक कमजोरी जाणवण्याची शक्यता आहे. मंडळी, या काळात जास्त विचार करणं तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतं. तुमच्या मनात सतत चिंता सुरू असेल किंवा भविष्याबद्दल भीती वाटत असेल तर स्वतःकडे थोडा आराम द्या, कारण मानसिक शांतता हाच तुमचा सर्वात मोठा उपाय ठरणार आहे. रात्री उशीरपर्यंत जागरण टाळा. मोबाईल, सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका.
कारण यामुळे मन अधिक अस्तव्यस्त होऊ शकतं. मंडळी, वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. घाईत ड्रायव्हिंग करू नका. रागाच्या अवस्थेत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, कारण छोटा निष्काळजीपणा मोठे पुढं नुकसान करू शकतं. तसेच बाहेरचं तेलकट आणि फूड टाळणं आवश्यक आहे. पोटाशी संबंधित त्रास काही लोकांना जाणवू शकतो. या काळात पाणी जास्त पिया आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या. मंडळी, आता मी तुम्हाला एक मोठा सावधानतेचा इशारा देणार आहे. पुढचे काही दिवस कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विशेष पैशाची किंवा पर्सनल माहितीशी संबंधित गोष्टी शेअर करताना सावध राहा किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका, कारण फसवणुकीचा संकेत दिसतो. कोणतंही डॉक्युमेंट न वाचता सिग्नेचर करू नका. मंडळी, या काळात तुमच्या आसपास निगेटिव्ह एनर्जी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे लोक देखील असू शकतात. ते तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, तुमची ताकद तुमचं शांत राहणं आहे. फक्त संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवाचं नाव घेऊन पुढे चालत राहा, कारण पुढे येणारा काळ तुम्हाला आतापर्यंत अधिक मजबूत आणि यशस्वी बनवू शकतो. मंडळी, आता आपण त्या सर्व महत्त्वाच्या क्षणाजवळ पोहोचलो होतो, ज्याची वाट वृश्चिक राशीचे अनेक लोक खूप दिवसापासून पाहत होते. कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. असा संकेत घेऊन येत आहेत जो फक्त तुमचं नाही, तर तुमचं संपूर्ण कुटुंबाचं आणि 7 पिढ्यांचं भाग्य बदलण्याची ताकद ठेवतो. हो मंडळी, ग्रहाची चाल स्पष्ट सांगते की आता तुमच्या आयुष्यात एक मोठं ट्रस्ट पॉईंट सुरू होत आहे. जे लोक सतत संघर्ष, अपयश, मानसिक तणावातून जात होते, त्यांच्या जीवनात आता नवीन दार उघडण्याची वेळ आली आहे. मंडळी, या काळात तुम्हाला अचानक काही संकेत मिळू शकतात, विशेष रात्रीची वेळ किंवा सकाळी उठल्यानंतर. जर तुम्हाला एखादं स्वप्न वारंवार दिसत असेल, एखादी व्यक्तीची आठवण सतत येत असेल किंवा अचानक मन एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होत असेल, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांच्या अचानक नवीन कामाची संधी मिळेल, काहींना दूर गेलेली व्यक्ती पुन्हा भेटेल, तर काही लोकांच्या आयुष्यात अचानक असा बदल होईल जो पुढील अनेक वर्षाचं भविष्य बदलून टाकेल. मंडळी, या काळात तुमची खूप मजबूत होणार आहे. तुमचं मन जे सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐका, कारण तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष काळात रंगाशी किंवा लाल रंगाशी संबंधित काही संकेत तुम्हाला दिसू शकतात. काही लोकांना अचानक प्रवासाचा योग येईल, तर काहींना मोठ्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. मंडळी, या काळात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, भूतकाळ विसरून पुढे जाणं, कारण जे लोक जुन्या दुःखात अडकून राहतील ते नवीन संधी गमावू शकतात. विश्व तुम्हाला तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे आणि कदाचित ज्या गोष्टीची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता, ती गोष्ट आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्याच्या अगदी जवळ आली आहे. मंडळी, लक्षात ठेवा, वृश्चिक राशीचे लोक शांत असतात, पण जेव्हा त्यांचं नशीब जागं होतं, तेव्हा संपूर्ण जग त्याच्याकडे पाहत राहतं आणि तुमची वेळ सुरू झाली आहे. मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाच्या क्षणाजवळ पोहोचलो आहे. अनेक राशीचे लोक खूप दिवसापासून वाट पाहत होते, कारण तुमच्या आयुष्यात अशा एक उपाय येणार आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. तर मंडळी, उपाय, शुभ संकेत आणि हे उपाय करा. मंडळी, जर तुम्हाला येणारा काळ अधिक शुभ, सकारात्मक आणि भगवान वाटला तर हा छोटासा उपाय नक्की करा. मंगळवारी सकाळी लवकर उठा आणि स्नान केल्यानंतर हनुमानजीच्या मंदिरात जाऊन दिवा लावा. त्यानंतर शांत मनाने ओम क्री क्री सी भौमाय नमः हा मंत्र नक्की 21 वेळा म्हणा. ओम क्रा क्री क्रो स भौमाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. मंडळी, मंगळ ग्रह वृश्चिक राशी स्वामी आणि मंगळ मजबूत झाल्यावर तुमचा आत्मविश्वास, पैसा आणि नशीब वेगाने वाढू लागतं. या काळात रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. शक्य असेल तर लाल फूल अर्पण करा, गरजू व्यक्तींना लाल वस्तू दान करा. या 7 दिवसात कोणाचंही वाईट करू नका किंवा काहीही करू नका, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि विश्व तुमचं मोठं काहीतरी तयार करत आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि शांत मनाने पुढे चालत राहा. वृश्चिक राशी
च्या लोकांसाठी हा काळ साधा नाही. मंडळी, वृश्चिक राशीचे लोकांनो शांत असतात, पण जेव्हा त्यांची वेळ बदलते तेव्हा अशक्य गोष्टी करून दाखवतात. तर मंडळी, जर तुम्ही खरे वृश्चिक राशीचे असाल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठं रहस्य उघड करणार आहे. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटू एका नवीन आणि जबरदस्त राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.